नमस्कार प्रेक्षक मंडळी, मी अक्षय इंगळे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जे ते कळसाचं हलणं आणि भिंतीचं चालणं शक्य आहे अशा देवाच्या आळंदीमध्ये आपण आता आहोत. देवदर्शन करूया. इथले बरेच स्पॉट मी तुम्हाला दाखवणार आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये बनून राहा. रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने. अशा या सुंदर पुण्यभूमीत इंद्रायणी मातेचं दर्शन घेत असताना डोळ्यांना हे दृश्य दिसले व खूप वाईट वाटले. इंद्रायणी मातेची अवस्था खूप वाईट होत चाललेली आहे. तिची काळजी घेणे काळाची गरज आहे. आजी सोनियाचं दिनू वर्षे अमृताचा घनू. तदनंतर आपण शांतीस्तंभ पाहिला व पुंडलिक मंदिराचे दर्शन घेऊन संजीवन समाधीकडे गेलो. आत्ता आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहे ते आहे सिद्धपेठ. या ठिकाणी माऊलींचा निवास होता. माऊली आपल्या कुटुंबासह इथं राहत होते. निवासस्थानाच्या बाजूलाच एक छोटंसं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये अशी घटना घडलेली की ती नाथांना मांडे खाण्याची इच्छा होती. तेव्हा गावात फिरल्याच्या नंतर ब्रह्मवृंदांनी मडक्याचं खापर देण्यास नकार दिला. त्यावेळी ज्ञानेश्वर माऊली आपल्या योगाने पाठीवरती अग्नी निर्माण करतात आणि त्यावरती मुक्ताईंद्वारे मांडे भाजून घेतात व निवृत्तीनाथांची भूक भागवली जाते. तर हे सगळं दृश्य जे आपल्या चारी भावंडांना विरोध करणारे विसोबा खेचर होते ते पाहतात. तेव्हा त्यांना कळतं की बाबा माऊलीची ताकद काय आहे आणि ते देवाला शरण येतात. असा प्रसंग तिथं वर्णला आहे. तर आवर्जून त्या मंदिराचं दर्शन आपण घेतलं पाहिजे. आता आपण अशा ठिकाणी चाललोय जिथे माऊलीच्या आई वडिलांनी म्हणजे रुक्मिणी माता व विठ्ठलपंत यांनी जी देहांत प्रायचित्त घेतलं, समाजाच्या बोलण्याला कंटाळून देहांत प्रायचित्त घेतलं, अशा ठिकाणी आपण चाललेलो आहोत. तर त्यामागची एक स्टोरी मी तुम्हाला सांगतो की जेव्हा विठ्ठलपंत म्हणजे माऊलीच्या वडिलांनी प्रपंचात असताना संन्यास घेतला आणि आपले रामानंदाचार्य यांच्या सहवासात ते संन्यासी दीक्षा घेऊन जीवन जगत होते. कालांतराने काही वेळ जातो. काही वेळ गेल्याच्या नंतर रामानंदाचार्य महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्रात आल्याच्या नंतर रुक्मिणी माता त्या तिथं दर्शनाला येतात आणि दर्शनाला आल्याच्या नंतर रामानंदाचार्य त्यांना आशीर्वाद देतात की बाबा तुला पुत्र होईल, तू सौभाग्यवती जीवन जग. हा आशीर्वाद दिल्याच्या नंतर त्यांना राग येतो की बाबा आपला पती संसारात नाही आणि हे महाराज असा कसा आशीर्वाद देतात आहेत. म्हणून ते त्यांना विचारतात की बाबा हे असं का आशीर्वाद देतात तुम्हाला की माझा पतीच संसारात नाहीये, तर मग मूलबाळ कसं होणार. तर त्यावरती रामानंदाचार्य म्हणतात की बाबा माझ्या मुखातून आलेला शब्द खोटा होत नाही, कारण तो मी बोलत नाही, बोलवता तो परमेश्वर आहे. तर तिथून नंतर ते त्यांना वर्णन विचारतात की बाबा तुझ्या पतीचं वर्णन काय मला सांग. मग ते पतीचं वर्णन सांगतात की असं असं आहे, तुळशीचं निशाण आहे त्यांच्या शरीरावरती. आणि काही दिवसांनी विठ्ठलपंत चैतन्य नावाने राहत असतात रामानंदाचार्यांच्या सहवासात. आंघोळीला जाताना रामानंदाचार्य बघतात आणि त्यांना ते वर्णन आठवतं. तेव्हा ते चैतन्यला बोलवतात की चैतन्य तू इकडे ये. आणि त्याला विचारतात बाबा तू खरं खरं सांग, तुझं म्हणजे मूळ काय नाव आहे, तू कुठून आलायस. तर त्यावेळेस चैतन्य सांगतात की मी असं असं आहे, इथून आलोय. आणि मग रामानंदाचार्य आज्ञा करतात की बाबा तुलाच परत संसारात जावं लागेल. त्यांची आज्ञा म्हणजे गुरु आज्ञाप्रमाणे मानून चैतन्य महाराज म्हणजेच विठ्ठलपंत परत संसारात येतात. आल्याच्या नंतर मग आपल्याला 4 रत्न मिळतात जे की आपल्या सर्वांना माहिती आहे. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. आणि समाजाला कंटाळून त्यांनी शेवटी देहांत प्रायचित्त जिथं घेतलं त्या मंदिराच्या हितात आपण जाऊया. आता आपण ज्या ठिकाणी उभं आहे त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींच्या आई वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलेलं तेच हे ठिकाण आहे. त्या मंदिराचं दर्शन आपण घेऊया आता. आत्ता आपण माझ्या बॅकग्राऊंडला पाहू शकता की जी संत ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली ती माझ्या बॅकग्राऊंडला आहे. 1400 वर्ष तपश्चर्या करून जेव्हा चांगदेव माऊलीच्या भेटीला येतात, वाघावरती बसून आणि हातात सापाचा आसूड बनून म्हणजे सजीवावरती अधिकार गाजवून जेव्हा चांगदेव भेटीला येतात तेव्हा माऊली दाखवून देतात की बाबा तुझा नुसता सजीवांवरती अधिकार आहे, माझा तर बघ सजीव आणि निर्गुणांवरती दोन्हीवरती अधिकार आहे. म्हणून त्याचं स्वरूप म्हणून ही भिंत माऊलीने चालून दाखवलेली आहे. त्याचं दर्शन करूया. बाजूलाच असणाऱ्या भैरवनाथ मंदिराचे दर्शन घेऊन आपण श्री गजानन महाराज मंदिरात गेलो. येथे फॅमिलीला राहण्यासाठी रूम तर माणसांना राहण्यासाठी स्क्वॉड बेस
व्यवस्था उपलब्ध आहे.